फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गापासून अगदी लाडक्या बहिणीपासून विविध प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत म्हणजेच विविध योजना ज्या राबवल्या जातात तर यांच्यातील 6 योजनांचे पैसे येत्या 8 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी कॅन्डिडेट आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। आता या 6 कोणकोणत्या योजना आहेत तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात पहिली महत्त्वाची योजना म्हणजेच PM किसान योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये 24 तारखेला म्हणजे 24 फेब्रुवारीला सायंकाळपर्यंत 2000 रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। तर ही खरीखुरी बातमी आहे। पोर्टलवरती देखील गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती या संदर्भातली डिटेल परिपत्रक आलेलं आहे म्हणजेच। आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना। तर या योजनेअंतर्गत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तर अशा 3 महिन्याची एकूण 4500 रुपये संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत केवळ ज्यांचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे तर अशा ऑनबोर्ड झालेल्या तब्बल 19 लाख जे कॅन्डिडेट आहेत तर यांना 1500 असे करून 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आणि याबरोबर पुढची महत्त्वाची योजना म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना। तर या योजनेअंतर्गत देखील डिसेंबरपासून ते मार्च महिन्यापर्यंत तब्बल 6000 रुपयांची जी पेन्शन आहे ती जमा करण्यासंदर्भातला GR नुकताच 18 तारखेला प्रसिद्ध करण्यात आला। त्यामुळे या लाभार्थ्यांना देखील त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 6000 रुपये 31 डिसेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत DBT पोर्टलद्वारे ही पेन्शन जमा केली जाणार आहे। आणि पुढची महत्त्वाची योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की मी चेकवरती सही केलेली आहे, येत्या 8 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना हे पैसे मिळून जाणार आहेत। तर लक्षात घ्या आता 8च दिवस शिल्लक आहेत। साधारणतः या 8 दिवसांमध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे। तर अशा या विविध योजना आहेत। तर या योजनांचे पैसे संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील किंवा दिव्यांग लाभार्थी असतील किंवा संजय गांधी निराधार पेन्शन योजना असतील तर अशा या विविध योजनांचे पैसे या 8 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।